हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। येत्या काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात। वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी नेहरूंच्या विचारसरणीचे एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांचं मोठं वक्तव्य। समविचारी पक्षांसोबत काम करण्यास ठाकरेही सकारात्मक, त्यांची विचारसरणी सुद्धा आमच्यासारखीच। शरद पवारांच्या वक्तव्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ। शरद पवारांच्या वक्तव्यात तथ्य, भाजपच्या तानाशाहीच्या विरोधात अनेक पक्ष एकत्र येणार। शरद पवारांच्या वक्तव्याला नाना पटोलेंसह वडेट्टीवारांचाही दुजोरा। 14 जून 2022 मध्ये अयोध्येत शिंदेंनी मोदींसोबत सत्तेत जाण्याकरता विनंती केली होती। तुरुंगात जाण्याचं वय राहिलं नाही असं शिंदे म्हणाले होते। संजय राऊतांचा गौप्यस्फोट। मी तुमच्या सोबत, आपण सर्वजण मिळून बंड करूया, संजय राऊतच म्हणाले होते। राऊतांच्या गौप्यस्फोटानंतर नरेश मस्केंचा दावा। शिंदे 2013 मध्ये 4 आमदारांसह काँग्रेसमध्ये जाणार होते। आमदारांनी माघार घेतल्यानं शिंदेंचं बंड फसलं। राजन विचारेंचा मोठा दावा। एकनाथ शिंदे आमच्याकडे येणार होते, वरिष्ठांमध्ये चर्चा होती। विचारेंच्या दाव्याला वडेट्टीवारांचा दुजोरा, तर राऊत बरोबर म्हणाले, शिंदेंवर दबाव होता। वडेट्टीवारांचं वक्तव्य। उन्हाची तीव्रता वाढलेली असतानाही पवारांना सभांसाठी नेतात। एखादी सभा घ्या आणि आराम करा असं कुणीही म्हणत नाही, अजित पवारांची टीका। बरं झालं बारामतीची निवडणूक संपली, आता एकमेकांमध्ये सुरू असलेला कलगीतुरा थांबेल असं वाटतंय, छगन भुजबळांचा टोला। वांद्रे वरळी सिलिंकवर मुख्यमंत्री शिंदेंच्या ताफ्याचा तरुणाकडून पाठलाग करणारा शुभम कुमार जगदीश कुमार पोलिसांच्या ताब्यात, चौकशी सुरू। 17 मे रोजी शिवाजी पार्कच्या मैदानासाठी मनसे आणि ठाकरे गटाचा अर्ज, महापालिकेनं परवानगीचं प्रकरण नगरविकास खात्याकडे पाठवलं। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंची सामना वृत्तपत्राला मुलाखत, रविवारी आणि सोमवारी 2 भागात मुलाखत प्रकाशित होणार। संजोग वाघेरेंच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंची मावळमध्ये 4 वाजता सभा, तर शरद पवार निलेश लंकेंसाठी अहमदनगरमध्ये सभा घेणार। शरद पवार आणि अजित पवार आज शिरूरमध्ये, अमोल कोल्हेंसाठी पवारांची तर आढळराव पाटलांसाठी अजित पवारांची सभा होणार। अमित शहांची आज संध्याकाळी 5 वाजता जालन्यात सभा, रावसाहेब दानवेंच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन। मतदान संपताच बारामतीतील वारजेमध्ये दोघांकडून गोळीबार करणाऱ्यांचा वारजे पोलिसांकडून शोध सुरू। मुंबईतील सोमय्या शाळेच्या मुख्याध्यापिकेला शाळा व्यवस्थापनानं पदावरून हटवलं, पॅलेस्टाईन इस्रायलबाबतच्या पोस्ट केल्यानं कारवाई। नागपूरच्या मौदा तालुक्यातील काही भागात गारांचा पाऊस, अचानक आलेल्या पावसामुळे पिकांचं नुकसान होण्याची शक्यता। गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांचं आरक्षण 1 मिनिटामध्ये फुल, प्रतीक्षा यादी 500च्या पार, तिकीट आरक्षणात गैरप्रकार असल्याचा प्रवाशांचा आरोप। 400हून अधिक कांद्याचे कंटेनर उरणच्या जेएनपीटी बंदरात अडकले, जेएनपीटी आणि कस्टमची वेबसाईट अपडेट न झाल्यानं गोंधळ। मुंबईच्या मानखुर्दमध्ये शॉर्मा खाल्ल्यानं 19 वर्षाच्या तरुणाचा मृत्यू, शॉर्मा विक्रेत्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल। अक्षय्य तृतीयेपूर्वी सोने चांदीचे दर वधारले, सोन्याच्या दर 72,300 रुपयांवर, तर चांदी 82,700 रुपये प्रति किलो। कोविशिल्ड लस बनवणाऱ्या ॲस्ट्राझेनेका कंपनी जगभरातून कोविशिल्ड लसीचा साठा परत मागवणार, लशीच्या दुष्परिणामांच्या चर्चेमुळे निर्णय। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।